प्रेज द लॉर्ड. माझा प्रभू येशूवर विश्वास आहे. माझा बाप्तिस्मा झालेला आहे. मी दर महिन्याला प्रभू भोजन घेतो. याचा अर्थ तारण नाही. उद्धार का अर्थ क्या है? तारण एक प्रोसेस आहे. तारवलेल्या एका मेंढराच्या मागे तो जातोय 99 ला सोडून. का तो 99 ला सोडून जातोय? त्या 99 मेंढरांना सोडून तो का जातो? तो काय अन्यायी आहे का? आता त्याला 99च काय काळजी नाहीये का? 99 बद्दल त्याला खात्री आहे की ते पण ह्या चक्रातून गेले. पडणं उठणं, पडणं उठणं, पडणं उठणं, पडणं उठणं. त्या पडण्यातून आता ते असे स्थिर झालेले आहेत. आता असे सरळपणाने जीवन जगत आहे, असं खरेपणाने जीवन जगत आहे, असं न्यायीपणाने जीवन जगत आहे. हालेलुया, हालेलुया. खरं ख्रिस्ती जीवन आहे स्वभाव बदलणं. सगळ्यांनी माझ्याकडे पहा. खरं ख्रिस्ती जीवन काय आहे? स्वभाव बदलणं, जीवन बदलणं, आपले उद्देश बदलणं. ते जर नाही तर तुम्ही एक मोठ्या भ्रमामध्ये आहात. हालेलुया. तुम्ही एक भ्रमामध्ये जीवन जगता की आम्ही प्रभू मध्ये आहोत. बघा 1 योहान 2 अध्याय 6 वचन वाचा. जसं येशू चालला तसा मी चालतो का? अशा गोष्टी ऐकताना झोप नाही यायला पाहिजे. ह्या गोष्टी मनाला लागल्या पाहिजे, मनाला टोचल्या पाहिजे. जसं त्या भावाच्या जीवनामध्ये बदल आला. देवाने तारण केलं, क्षमा केली आणि परत जाऊन त्याच गोष्टी केल्या तर चालेल का? जाणीव आहे उपकारांची की देवाने माझ्या घाणेरड्या पापांची मला क्षमा केली, आता परत मी जाऊन तेच पाप कसं करू? मग डाउट आहे तुमचं खरं तारण झालं का? अगर वापस आप वही पाप कर रहे हो तो डाउट है कि आपका सच्चा उद्धार हुआ है या नहीं. स्वतः तुम्ही तुमचं परीक्षण करा की तुमचं खरं तारण झालेलं आहे का? असं वचन ऐकताय, असं घरी जाऊन शिव्या देताय, असं वचन ऐकताय, असं घरी जाऊन भांडताय, असं वचन ऐकताय, परत तेच पाप. मग आपलं खरं तारण झालंय का असा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे आपण. हालेलुया. आज आपला शत्रू शैतान नाहीये, आपला शत्रू आपलं शरीर आहे. शरीर जे सांगतंय, शरीर जे करायला लावतंय ते आपण करतोय. आपल्याला आपलं शरीर जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ असं सादर करायचंय. हालेलुया.